काय मग मैत्रिणींनो, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ खाऊन कंटाळलात तर आज आपण एक छान दुसरी रेसिपी बघणार आहोत, साबुदाण्याची खीर. यासाठी मी साबुदाणा जो आहे तो भिजत घातला होता. छान उंबळला आपला साबुदाणा. आता आपण खिरीची तयारी करू. तर मी इकडे तूप गरम करायला ठेवले, साईडला दूध गरम करायला ठेवले. सो सर्वप्रथम आपण ह्या तुपामध्ये जे साबुदाणे आहेत भिजवलेले ते आपण परतून घेणार आहोत. एकीकडे दूध आपलं तापत आले, त्यामध्ये साखर ॲड करून याला देखील छान मिक्स होऊन उकळी काढून घेणार आहोत. आणि मग याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपली वेलची पूड. वेलची पूड ॲड झाली की आपण याच्यामध्ये घालणार आहोत केशर. केशरमुळे काय होतं, एक छान रंग येतो खिरीला आणि बघायला देखील आणि खायला देखील छान लागते. ही खीर जी आहे ही पोटाला थंडावा म्हणून पण, ॲसिडिटी पण होत नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा खीर कशी होते ते. याच्यामध्ये आता साबुदाणे जे आहेत त्याचा रंग बदललेला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून अजून एक छान याला उकळी काढून घेऊ. आपली खीर ऑलमोस्ट तयार झालेली आहे. थंड करून देखील तुम्ही खाऊ शकता किंवा गरम देखील खायला छान वाटते. सो तुम्ही पण ट्राय करा. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घाला आणि मला सांगा कशी झाली होती, तुम्हाला आवडली का? थँक्यू.